वांगणी बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीत वांगणी पूर्व आणि पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यापारी उपस्थित होते। यावेळी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले। दुकानदारांचे रस्त्यावर असलेले सामान आपल्या दुकानात ठेवत रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या। इतकंच नव्हे तर आपल्या दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना देखील समज देऊन भर रस्त्यात वाहने उभी न करण्याची विनंती करण्याची देखील सूचना केली। वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्याकरता बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहने लावून जाणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील होणार असल्याचं यावेळी गोविंद पाटील यांनी सांगितलं। यावेळी व्यापाऱ्यांच्या देखील समस्या ऐकून घेत ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन सरपंच वनिता आढाव यांनी केलं। पुढील 8 दिवस कारवाई न करता पाहणी करून नागरिकांना देखील समज देण्यात येईल। मात्र समज दिल्यानंतर देखील कोणताही बदल न झाल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कारवाईचा बडगा उभारला जाईल, असं पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी सांगितलंय। त्यामध्ये आज प्रामुख्याने आपण ग्रामपंचायत प्रशासन आहे, सरपंच मॅडम आहेत, सर्व सदस्य आहेत, त्याचबरोबर वांगणीमध्ये जे काही सर्व पक्ष राजकीय पक्ष आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी, त्याचबरोबर व्यापारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि सर्वात प्रामुख्याने जाणवणारी जी समस्या आहे ट्रॅफिकची समस्या, त्याबाबत आपले या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण सर्व व्यापाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना असं आवाहन केलेलं आहे की वांगणी शहर हे आपलं शहर आहे, हे आपलं गाव आहे आणि याला सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी। प्रत्येक व्यापाऱ्याने थोडंसं आजपासून एक अँगल ठेवायचं आहे की त्याने त्याचा व्यवसाय सोडून त्या व्यतिरिक्त त्याने बाहेर रोडवरती पाहायचं आहे की बाबा त्याच्या एरियामध्ये बाहेर कुठे गाड्या लागत आहेत किंवा काय होत आहे किंवा कचरा पडतो। कारण काय होतं, बऱ्याचदा व्यापारी फक्त त्याचा व्यवसाय करत राहतो, बाहेर काय चाललंय याच्याकडे लक्ष देत नाही। इथून पुढे आता पोलीस प्रशासन अशा प्रकारे कारवाई करणार आहे की जो कोणी रस्त्यावरती वाहन लावेल नो पार्किंग झोन मध्ये त्याला तात्काळ फाईन मारला जाणार आहे। पहिल्यांदा समजा अगदी आता फाईन फार वाढलेले आहेत, 1000 रुपयापर्यंत फाईन आहे, ते फाईन मारले जातील। पहिल्यांदा फाईन मारला तो कमी असतो, सेकंड टाइम फाईन मारल्यानंतर ती ग्रॅव्हिटी वाढते आणि त्यातून जरी समजा जर सुधारणा झाली नाही तर त्या ठिकाणी आपण कायदेशीर योग्य कारवाई करण्याचंही नियोजित केलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला समजा काही गुन्हे दाखल करून किंवा त्या गाड्या जप्त करून कारवाई करता येते का याकडे आपण त्यामध्ये प्रोग्रेसिव्हली पाहणार आहे। तर माझी हीच विनंती आहे की लोकांनी त्यामध्ये आजपासूनच लक्ष द्यावं। व्यापाऱ्यांनी हे प्रत्येक व्यापाऱ्याची जबाबदारी आहे की त्याने माझ्या दुकानाच्या बाहेर काय गाड्या लागतात का हे पाहायला पाहिजे। त्याचबरोबर समजा एखाद्या व्यापाऱ्याचं दुकान आहे तर त्याने त्याच्या दुकानाच्या बाहेर एक्स्ट्रा कुठला स्टॉल लागणार नाही याची खबरदारी घ्यावी। कारण बरेचदा काय होतं, व्यापारी दुकानाच्या बाहेर परत एखाद्याला 2000-3000 रुपये भाड्याने छोटा स्टॉल लावायला लावतो, तर ती इथून पुढे ग्रामपंचायत प्रशासन त्या अनुषंगाने कारवाई करणार आहे। त्यामध्ये शासकीय समजा आपल्याला काही कायदेशीर कारवाई करता येईल त्या पद्धतीने पण आपण ते पाहणार आहे। तर व्यापाऱ्यांना या इथून पुढे ती महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर कुठलाही इतर स्टॉल लावू नये। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वांगणी स्टेशनच्या ईस्ट आणि वेस्टला ज्या दुतर्फा बाहेर गाड्या लावल्या जातात त्या बाहेर गाड्या कोणी लावणार नाही, कारण इथून पुढे आपण रेग्युलर फाईन मारणार आहे। तर त्याने काय करावं की ते पार्किंग झोन दिलेले आहेत, पे अँड पार्कची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी त्या गाड्या लावाव्या आणि सेफली जावं। कारण बऱ्याचदा त्या ठिकाणून गाडी चोरी होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू आहे। तर या प्रकारे आज थोडंसं आपण त्याच्यावरती सर्व व्यापाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि आजपासून सर्व व्यापाऱ्यांनी ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की ते त्यांच्या दुकानाच्या बाहेर कुठली गाडी लावू देणार नाहीत। त्याचबरोबर गाडी समजा जर कोण तात्पुरत्या स्वरूपात येत असेल तर ती गाडी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावली जाईल आणि ती तात्काळ त्या ठिकाणाहून काढली जाईल याची खबरदारी व्यावसायिक घेणार आहेत। त्याचबरोबर व्यावसायिकाच्या बाहेर कुठलाही छोटा स्टॉल लागणार नाही याची काळजी ते घेणार आहेत। तर त्याचबरोबर इथं ग्रामपंचायत प्रशासन आहे त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने कारवाई करण्याचं नियोजित केलेलं आहे। त्यामुळे मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे।
दरम्यान वांगणी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने आयोजित या सभेकरता व्यापारी वर्ग यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक देखील उपस्थित होते. अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी. Like, comment, share and subscribe.